नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24। बातमी आशीची बदल घडवेल। दानापूर येथे संगीतमय शिव महापुराण कथेची भव्य सांगता। हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ। दानापूर येथील श्रद्धास्थान असलेल्या साध्वी कालंका माता मंदिर परिसरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुढीपाडवा ते श्रीराम नवमी या काळात आयोजित करण्यात आलेल्या संगीतमय शिव महापुराण कथेची मोठ्या उत्साहात सांगता झाली। भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या या सोहळ्याने दानापूरसह परिसरातील भाविक मंत्रमुग्ध झाले होते। गेल्या 7 दिवसांपासून हभप गजानन महाराज दहिकर यांच्या अमृततुल्य वाणीतून भाविकांनी शिव महापुराण कथेचे रसपान केले। आपल्या ओघवत्या आणि रसाळ भाषेतून महाराजांनी शिवचरित्रातील विविध प्रसंगांचे निरूपण केले। या 7ही दिवसांत मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी दिसून आली। श्रीराम नवमीच्या दिवशी सोहळ्याची सांगता करण्यात आली। सकाळी 10 वाजता हबप बळीराम महाराज गायकवाड यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली। दुपारी 12 वाजता श्रीराम जय जय रामच्या जयघोषात प्रभू श्रीराम, साध्वी कालंका माता आणि परमहंस रामचंद्र महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला। त्यानंतर भाविकांना काल्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले। सायंकाळी 6 वाजता शिव महापुराण कथा, साध्वी कालंका माता आणि परमहंस रामचंद्र महाराज यांच्या चरण पादुकांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत श्री संत रूपलाल महाराज महिला सांप्रदायिक भजन मंडळ वरवट बकाल च्या 150 महिलांनी सहभाग घेतला होता। गावातील शेकडो महिला आणि पुरुषांनी टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणुकीची शोभा वाढवली। गावात ठिकठिकाणी नागरिकांनी पालखीचे पूजन करून दर्शन घेतले। जन्मोत्सवानंतर आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला। रात्री 10 वाजता विधिवत तीर्थ उठवून या 9 दिवसीय उत्सवाचा समारोप करण्यात आला। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मंदिर समिती व ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले। महाराष्ट्र नंदन 24 न्यूज चॅनलकरिता तेल्हारा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे।